500मध्ये आपण चॅलेंज करणार आहे की किती बुक्स मिळतात आपल्याला. तर जाताना बोलत पण होते की मला नाही यायचं, मला काही इंटरेस्ट नाही आहे इकडे. हाय गायज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. सो आज मी फायनली बुक फेअरला चालले. खूप दिवसापासून एक बुक पण घ्यायची होती. सो बघूया तिथे मिळते का. आणि माझ्याकडे एक छोटंसं चॅलेंजसुद्धा आहे. ॲक्च्युली माझ्याकडे आहेत फक्त 500 रुपये. आपण बघूया त्या बजेटमध्ये आपल्याला किती बुक्स मिळतात. सो चला माझ्यासोबत. सो 500 आहेत आपल्याकडे. आपण चॅलेंज करणार आहोत 500मध्ये किती बुक्स मिळतात. सगळे खर्च करू नको, मला पण खायला पाहिजे. तिला खायला पण हवे होतात. चला बघूया किती घेऊ शकतो आपण. थांब जरा भाई. काय थांब टाकू मी काही टाक. तर थोडेसे पैसे उरलेत आपल्याकडे आता. ते काय खाणार असतं? पाणीपुरी. त्याला असतं पाणीपुरी खाऊया. पाणीपुरी खाऊया. आता आपण घरी आलो आहे आणि माझ्या बहिणीला अजिबात म्हणजे माझ्या इतका बुक वाचण्याचा इंटरेस्ट नाही आहे. सो आपण तिला विचारूया की तिचा एक्सपिरियन्स कसा होता. इंटरेस्ट तर नाही आहे, पण मला तिथे जाऊन असा इंटरेस्ट थोडा म्हणजे वाढायला लागला. कारण की काही ज्या बुक्स आहेत ना त्या अशा अट्रॅक्ट करत होत्या की असं वाचाव्या. तर आणि ही विचारत पण होती तुला कुठली पाहिजे, असं घे म्हणून. म्हणलं नाही, पण नेक्स्ट टाईम आहे ना जेव्हा पण ही कधी कुठे जाईल तर हिच्याकडनं मला एक बुक पाहिजे नक्की. बेसिकली तुला माझ्यामुळे इंटरेस्ट आला ना बुक घ्यायला. हां, थोडा. सो हा झाला हिचा एक्सपिरियन्स. माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान होता. मला असं वाटत होतं की कोणती बुक घ्यावी आणि कोणती नको, बट ॲक्च्युली आपल्याकडे बजेट पण खूप कमी होता, त्याच्यामुळे मी 4च बुक्स घेतल्यात. सो फायनल आपली शॉपिंग झालेली आहे आणि मी बुक फेअरमधून 500 रुपयामध्ये हे 4 बुक्स घेतल्यात. कोणत्या घेतल्यात ते तुम्हाला दाखवते. इकिगाई, द जॅपनीज सिक्रेट टू लॉंग अँड हॅपी लाईफ. हे 4 बुक्स ॲक्च्युली मला 100 रुपयामध्येच पडले. तर हे मला घ्यायचंच होतं पहिल्यापासून. आणि मुसाफिर कॅफे ह्याच्याबद्दल मी मूवी बघितली ह्याची, त्याच्यामुळे मला हे वाचण्याची क्युरिओसिटी खूप वाढली म्हणून मी हे घेतलं. आणि उर्मिला ह्याच्या लेखकाबद्दल खूप ऐकलं होतं, त्याच्यामुळे हे पण एक बुक घेतलं. आणि द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग फक हे पण मला बुक घ्यायचं होतं म्हणून मी हे घेतलं. सो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की ह्याच्यापैकी कोणती बुक तुम्ही वाचले आणि माझ्या जागी जर तुम्ही बुक फेअरमध्ये असते तर तुम्ही कोणती बुक घेतली असते हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि मला माझा हा बुक फेअरचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करा चॅनल. बाय झालं एवढं काही.